नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या उर्वरित पेपरसाठी पोलीस भरतीच्या झालेल्या पेपरमधील जीकेच्या प्रश्नांचा सराव करणार आहे आणि यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचा स्पष्टीकरणासह सराव करतोय। त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तरच व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, अयोध्या हे शहर उत्तर प्रदेशातील टिंबटिंब जिल्ह्यात आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, अयोध्या हे शहर आधीच्या फैजाबाद आणि आताच्या अयोध्या जिल्ह्यात आहे। लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेशमधील फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या करण्यात आलं, ज्याच्यामध्ये अयोध्या हे शहर आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। लक्षात ठेवायचं आहे, अयोध्याचं जुनं नाव काय होतं? फैजाबाद होतं, बदलून ते काय झालेलं आहे? अयोध्या झालेलं आहे। आणि त्याच्यामध्येच शरयू नदीच्या काठावर अयोध्या हे ठिकाण आहे। लक्षात ठेवायचं आहे, शरयू नदीच्या काठावर अयोध्या हे ठिकाण आहे। पुढे प्रश्न क्रमांक 2, भूमध्य समुद्र किती खंडांतील देशांना स्पर्श करतो? आता मित्रांनो, भूमध्य समुद्र आहे तो एकूण 21 देशांना स्पर्श करतो। हे 21 देश कुठले आहेत? तर काही देश आहेत युरोपमधील, काही आहेत आशियातील आणि काही आहेत आफ्रिकेतील। अशा प्रकारे 3 खंडांतील देशांना भूमध्य समुद्र स्पर्श करतो। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे, 3 खंडांतील। ठीक आहे। पुढे प्रश्न क्रमांक 3 पहा, I4C म्हणजे काय? आता I4C म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये एकदा आय असेल आणि 4 वेळा सी असेल। ठीक आहे, म्हणजे काय? तर इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर। याच्यामध्ये एकदा आय आहे आणि 3 वेळा सी आहे। ठीक आहे, 4 वेळा सी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 4, ग्राम जी बद्दल काय खरे आहे? मित्रांनो, ग्राम जी म्हणजे काय आहे? तर एक योजना आहे, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण। ठीक आहे, VBG रामजी। आता मित्रांनो, याचा फुल फॉर्म असा झाला। आणि मित्रांनो, ही मनरेगा या जुन्या योजने जागी सुरू केलेली नवीन योजना आहे। कोणत्या योजने जागी आहे? मनरेगा योजनेच्या जागी आलेली आहे। ठीक आहे। आता मित्रांनो, पुढे पहा, यापैकी काय महत्त्वाचं आहे किंवा काय खरं आहे? तर हे एक संगणकातील महत्त्वाचा भाग आहे? नाही। IT कंपनी? नाही। तर काय आहे? ही ग्रामीण भागात रोजगार पुरवणारी शासकीय योजना आहे। ठीक आहे, आधी कोणती होती? मनरेगा होती, त्याचं नाव बदलून आता काय झालेलं आहे? VBG रामजी किंवा VB ग्रामजी। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे VB ग्रामजीचा। तर विकसित भारत म्हणजे VB आणि ग्रामजी गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण। ठीक आहे, लक्षात ठेवा। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? मित्रांनो, भारतात सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण? एस जयशंकर। आणि सचिव कोण? विक्रम मिस्री। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। परराष्ट्र सचिव कोण आहेत? विक्रम मिस्री हे आहेत। आणि जर परराष्ट्र मंत्री विचारलं तर एस जयशंकर आहेत। तसेच अजित डोवाल कोण आहेत भारताचे? तर भारताचे NSA आहेत। कोण आहेत? NSA म्हणजे कोण? तर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार। ठीक आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6, पहलगाम आतंकवादी हल्ला कधी झाला? मित्रांनो, पहलगाम आतंकवादी हल्ला कधी झाला होता? तर 22 एप्रिल 2025 ला झाला होता। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी पहलगाम कुठे आहे? जम्मू काश्मीरमध्ये आहे। आणि त्या ठिकाणी 22 एप्रिल 2025 ला 26 लोकांची हत्या करण्यात आली होती। ठीक आहे। आणि मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, यानंतर सर्वात पहिल्यांदा याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि त्यानंतर याच्या पाठीमागे असलेल्या मास्टर माइंडचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं होतं। ठीक आहे। आणि मित्रांनो, याला 22 एप्रिल 2026 रोजी 1 वर्ष पूर्ण देखील झालेलं आहे। प्रश्न क्रमांक 7, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे? या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही योजना आहे ते दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। ठीक आहे, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्ली सरकारने सुरू केली। याच्या अंतर्गत 18 वर्षावरील सर्व पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जात आहेत। ठीक आहे। पुढे पाहायचं, आणखी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। दिल्लीच्या सध्याच्या मुख्यमंत्री कोण आहेत? महिला आहेत, पण कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 8, 4 स्टार्स डेस्टिनी
या आत्मचरित्राचे लेखक कोण? या ठिकाणी पहा, 4 स्टार्स डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक आहेत भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे, म्हणजेच कोण? एम नरवणे. ठीक आहे, पर्याय बी आपलं उत्तर आहे. पूर्ण नाव काय आहे? मनोज मुकुंद नरवणे. आणि मित्रांनो, हे कोण होते? भारताचे माजी लष्कर प्रमुख होते. ठीक आहे. आता पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 9 आहे. सध्याचे मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत? महापौर विचारलेले आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आहेत रितू तावडे, म्हणजे पर्याय बी. आणि मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण आहेत? तर अश्विनी भिडे आहेत. लक्षात ठेवायचं, हे देखील नाव लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण? अश्विनी भिडे. आणि मित्रांनो, सध्या महापौर कोण आहेत? रितू तावडे आहेत. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? जिष्णू देव वर्मा. मित्रांनो, हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. त्याच्या अगोदर 21वे कोण होते? CP राधाकृष्णन हे होते. आणि यांच्यानंतर आचार्य देवव्रत यांनी अतिरिक्त कारभार देखील पाहिला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. क्वाड संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, क्वाड संघटना ही 4 देशांची संघटना आहे. क्वाड म्हणजे 4. ही कोणत्या 4 देशांची संघटना आहे? तर याच्यामध्ये आहे भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. लक्षात ठेवायचं आहे, भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांची संघटना आहे क्वाड. आणि मित्रांनो, या संघटनेचं एकही मुख्यालय नाही किंवा फिक्स मुख्यालय नाही, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय 4 यापैकी नाही. या संघटनेचं मुख्यालय नाही. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? मित्रांनो, समृद्धी महामार्ग फक्त महाराष्ट्रामध्येच आहे आणि याची लांबी आहे ते 701 किलोमीटर आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो, हा जो महामार्ग आहे तो मुंबईला नागपूरसोबत जोडतो. आणि याला अतिरिक्त नाव कोणतं आहे किंवा अधिकृत नाव कोणतं आहे? तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं याचं अधिकृत नाव आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 13. भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 साली कोणता कप जिंकला? 2025 मध्ये विचारले. भारतीय क्रिकेट संघानं 2025 मध्ये ICC महिला वन डे वर्ल्ड कप जिंकलेला आहे. कोणता? वन डे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. कोणत्या संघाचा पराभव केला? तर दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलेला होता. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 14. LPG म्हणजे काय? LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. लक्षात ठेवा, LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, म्हणजे पर्याय डी असणार आहे. त्यासोबतच जर आपल्याला अर्थशास्त्रामध्ये LPG विचारलं तर काय असतं? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ठीक आहे. त्याचा LPGचा अर्थ वेगळा आहे, परंतु या ठिकाणी मूळचा LPG काय असतो? तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15. अमेरिकेने नुकतेच पार पडलेली चंद्रमोहीम कोणती? या ठिकाणी पहा, अमेरिकेने नुकतेच आर्टेमिस 2 नावाची चंद्रमोहीम पार पडली. त्याच्या अगोदर 2022 मध्ये आर्टेमिस 1 देखील पार पडली होती. आणि मित्रांनो, आर्टेमिस 2 अंतर्गत त्यांनी ओरायन या अंतरायानातून चंद्राला प्रदक्षिणा पूर्ण केली. आणि या अंतरायानामध्ये 4 व्यक्ती सहभागी होत्या. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये व्यक्ती होत्या ज्यांनी चंद्राला प्रदक्षिणा पूर्ण केली आणि ते अमेरिकेच्या शेजारी असलेल्या पॅसिफिक महासागरामध्ये उतरलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आर्टेमिस 2 अंतर्गत अमेरिकेनं काय केलेलं आहे? तर चंद्राला प्रदक्षिणा घातलेली आहे, ज्याच्यामध्ये 4 अंतराळवीर सहभागी होते. प्रश्न क्रमांक 16. बिग बॅश लीग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, बिग बॅश लीग काय आहे? तर क्रिकेटमधील T20ची एक स्पर्धा आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. बिग बॅश लीग ही क्रिकेटमधील T20 स्पर्धा आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17. लेबनॉन हा देश कोणत्या खंडात येतो? मित्रांनो, लेबनॉन हा देश आहे तो आशिया खंडात येतो. कोणत्या खंडात? आशिया खंडात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात SIR म्हणजे काय? या ठिकाणी पहा, निवडणूक आयोगाच्या संदर्भात SIR म्हणजे काय असतं? तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे विशेष सखोल पुनरावलोकन, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? या ठिकाणी पहा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे
53वे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत वर्मा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. सूर्यकांत म्हणा किंवा सूर्यकांत वर्मा म्हणा. त्यासोबतच 52वे कोण होते? भूषण गवई होते. त्यांच्या अगोदर धनंजय चंद्रचूड त्यांच्या अगोदर संजीव वर्मा होते. त्यांच्या अगोदर धनंजय चंद्रचूड होते. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. भारताची सध्याची जनगणना पहिला टप्पा कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे 1 एप्रिल 2026 रोजीपासून भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. भारतीय संसदेने मांडलेल्या डिलिमिटेशन बिल 2026 कशा संदर्भात आहे? या ठिकाणी पहा भारतीय संसदेमध्ये मांडलं गेलेलं डिलिमिटेशन बिल 2026 म्हणजेच 131वे घटनादुरुस्ती विधेयक हे कशासंबंधी होतं? तर महिला आरक्षण देऊन त्यासोबतच लोकसभेच्या जागा आहेत त्या 543 वरून 850 करण्यासाठी होतं, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. लोकसभेमध्ये सध्या किती सदस्य आहेत? 543 आहेत आणि किती करायचे होते? 850 करायचे होते. ठीक आहे. परंतु हे काय झालं? बहुमताअभावी फेटाळलं गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22. सद्यस्थितीत एप्रिल 2026 मध्ये भारतावर अमेरिकेने किती टक्के टॅरिफ लावलेला आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो 2026 मध्ये भारतावर अमेरिकेनं पुन्हा 10% इतका टॅरिफ लावलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय ए 10%. प्रश्न क्रमांक 23. बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री संदर्भात काय खरे आहे? खरे हे आहे की पहिल्यांदाच बिहारला भाजप या पक्षाचे मुख्यमंत्री मिळालेले आहेत आणि त्यांचं नाव आहे मुख्यमंत्री सम्राट चौधरी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. नितीश कुमार होते ते आतापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते, परंतु आता कुठे गेले? राज्यसभेवर गेलेले आहेत. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. फिफा वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे फिफा वर्ल्ड कप 2026 आहे तो अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या तिघांकडून संयुक्तपणे घेण्यात येणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी वरीलपैकी सर्व. आणि परंतु मित्रांनो या तिन्ही देशांचे जे मॅस्कॉट आहेत, जे शुभंकर आहेत ते वेगळे आहेत आणि त्याची माहिती आपण आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर पाहिली होती. चालू घडामोडींचे हे प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. जे प्रश्न इथे आलेले आहेत ते आपण ऑलरेडी पाहिलेले होतेच आणि ते कुठे पाहिले होते? तर आपल्या पेड प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये पाहिले होते. आणि मित्रांनो जर तुम्ही शेवटचे काही पेपर देणार आहात तर तुमच्यासाठी अजून ही ऑफर आहे की आपण 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका देतोय. त्यासोबतच आपण आपल्या एका पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड करतोय ज्याच्यावर आपण अत्यंत महत्त्वाच्या मराठी व्याकरण, GK, गणित बुद्धिमत्ता त्यासोबतच दररोज सकाळी 50 चालू घडामोडी प्रश्नांचा सराव करतोय आणि हे सर्व मिळतंय फक्त 60 रुपयांमध्ये आणि ती सिरीज आहे 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिकांची. 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिका घेऊनच आपले पैसे वसूल होत आहेत, परंतु त्यासोबतच कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यावर या प्रश्नपत्रिकांपेक्षा जास्त सराव आपण घेतलेला आहे. आतापर्यंत त्याच्यावर जवळजवळ 20,000 इतके प्रश्न आपण टाकलेले आहेत. आणि मित्रांनो जर तुम्हाला सुरुवातीपासून सर्व प्रश्न सोडवायचे आहेत आणि हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे? 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिकांचा हा संच खरेदी करायचा आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25. जय जवान जय किसान घोषणा कोणी दिली? या ठिकाणी पहा जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री, पर्याय सी. महात्मा गांधी यांची घोषणा कोणती होती? तर भारत छोडो आणि करो या मरो किंवा डू ऑर डाय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26. भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा, पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील विचारलं तर गोदावरी. प्रश्न क्रमांक 27. भारतीय संविधानातील मूलभूत संरचना सिद्धांत कोणत्या खटल्यातून उदयास आला? या ठिकाणी पाहायचं आहे संविधानामध्ये एक मूलभूत संरचना आहे त्याच्यामध्ये कधीही बदल केला जाऊ शकत नाही अशी तरतूद आहे किंवा असं जे प्रतिपादन आहे ते कोणत्या खटल्यामध्ये करण्यात आलं? तर केशवानंद भारती खटल्यामध्ये करण्यात आलं, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. हा खटला किती सालचा आहे? जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? इस्रोची स्थापना कोणी केली होती मित्रांनो? डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या पुढाकाराने स्थापना करण्यात आली होती. आणि कधी करण्यात आली होती? 1969 ला. आणि याचं मुख्यालय आहे ते कर्नाटकातील बंगळुरू या ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. नोबेल पारितोषिक कोणत्या देशात दिले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे नोबेल पारितोषिक आहे ते स्वीडन आणि नॉर्वे या दोन देशांकडून दिले जाते, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय ए स्वीडन, कारण नॉर्वे आलेलं नाही आहे. लक्षात ठेवायचं स्वीडनकडून कोणकोणते पुरस्कार दिले जातात? तर वैद्यकशास्त्र,
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्र हे 5 पुरस्कार आहेत ते स्वीडनकडून दिले जातात. त्यासोबतच आणखी एक पुरस्कार आहे शांततेचा नोबेल पुरस्कार. हा जो आहे तो नॉर्वेकडून दिला जातो. लक्षात ठेवायचं, नॉर्वेकडून शांततेचा, आणि इतर आहेत ते स्वीडनकडून दिले जातात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 30. संयुक्त राष्ट्रसंघ स्थापना कधी? मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना आहे ते 24 ऑक्टोबर 1945 ला झाली होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, 1945, 24 ऑक्टोबर 1945. त्यासोबतच या ठिकाणी पाहायचं, सुरुवातीला याच्यामध्ये एकूण 51 सदस्य देश होते. आता याची संख्या वाढून भरपूर झालेली आहे, 194च्या आसपास काहीतरी गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 31. भारतरत्न हा कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे? मित्रांनो, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. हा पुरस्कार का दिला जातो तर लक्षात ठेवायचं आहे, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा किंवा इतर कोणत्या क्षेत्रामध्ये जर एखाद्या व्यक्तीनं अमूल्य योगदान दिलं असेल तर त्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. आणि मित्रांनो, याची सुरुवात कधी झाली होती? याची सुरुवात आहे ती 1954 साली झाली होती आणि पहिला पुरस्कार आहे तो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आलेला होता. ठीक आहे. पहिल्या वर्षी तिघांना दिला होता, त्यापैकी सर्वात पहिले सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 32. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहेत गंगा नदीतील डॉल्फिन. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. त्यासोबतच भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ आहे. राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रीय वारसा प्राणी विचारलं तर भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे हत्ती. हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 33. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? या ठिकाणी पहा, जर फक्त बंदर विचारलं, भारतातील सर्वात मोठे बंदर तर ते आहे मुंबई बंदर. म्हणजे पर्याय बी. आणि जर भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर विचारलं तर ते असणार आहे न्हावा शेवा. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचे वर्धापन दिन कधी साजरा करण्यात येतो? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPF स्थापना कधी झाली होती? 6 मार्च 1948 ला. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? याचा वर्धापन दिन किंवा स्थापना दिन आहे तो 6 मार्च रोजी साजरा केला जातो. पर्याय डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती असते? या ठिकाणी पहा, भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार भारतातील लोकसभा सदस्यांची कमाल संख्या आहे 545. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. जास्तीत जास्त किती असू शकते? 550 इतकी असू शकते. ठीक आहे. तर मित्रांनो, यापैकी पहा, पहिली 552 होती, आता 550 इतकी आहे. आणि मित्रांनो, सध्या मानली जाते 545. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. पंचायत राज प्रणाली कधी भारतात सुरू झाली? मित्रांनो, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा राजस्थान राज्यानं 1959 साली पंचायत राज प्रणाली स्वीकारली. मित्रांनो, यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? भारतामध्ये पंचायत राज प्रणाली आहे ती 1959 साली सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 37. भारतातील लांबीने सर्वात लांब धरण कोणते? या ठिकाणी लांबीने विचारले, लांबीने सर्वात मोठे कोणते आहे? तर ते आहे हिराकूड धरण, जे ओडिशा राज्यामध्ये आहे आणि महानदीवर बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 38. ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी येत असत? मित्रांनो, ग्रीकमध्ये, प्राचीन ग्रीकमध्ये खेळाडू आहेत ते खेळण्यासाठी ऑलिम्पिया या ठिकाणी येत होते. त्यामुळे मित्रांनो, आता सध्या जे ऑलिम्पिक खेळ होतात त्यांना हे नाव ऑलिम्पियावरून मिळालेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. परंतु जर आपल्याला प्रश्न विचारला गेला, ऑलिम्पिकची सुरुवात कोणत्या शहरातून झाली? तर ऑलिम्पिक खेळांची सुरुवात आहे ती अथेन्स या शहरामधून झाली. हे देखील ग्रीकमध्ये आहे, परंतु सुरुवातीला खेळ कुठे खेळले जायचे? ऑलिम्पियामध्ये खेळले जायचे. आणि याच्यावरूनच ऑलिम्पिक खेळ हे नाव पडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 39. कास पठार हे जागतिक वारसा स्थळ सह्याद्री पर्वतरांगेच्या माथ्यावर कोणत्या जिल्ह्यात आहे? कास पठार आहे ते मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 40. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूरची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1947. लक्षात ठेवायचं आहे, SRPF 4 नागपूरची स्थापना 1947 आन्सर की मध्ये दिलेला आहे. परंतु लक्षात ठेवा, SRPFची स्वतःची स्थापना कधी झाली? 1948 ला झालेली आहे. परंतु आन्सर कीनुसार 1947 आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. दिव्या देशमुख कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, दिव्या देशमुख ही भारतातील बुद्धिबळ या खेळाची ग्रँड मास्टर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, चेस किंवा बुद्धिबळ. प्रश्न क्रमांक 42. जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी डार्क वेब म्हणजे काय? डार्क वेब म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी माहिती एन्क्रिप्टेड नसते आणि मित्रांनो अतिशय
ज्या माहितीला पाहणं सरकारकडून बंदी घालण्यात आलेलं असेल अशी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असणं म्हणजे डार्क वेब. ठीक आहे, म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 44, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या शोधावर आधारित आहे या ठिकाणी पाहायचं आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन आहे तो CV रमन यांनी लावलेल्या रमन इफेक्टच्या शोधावर आधारित आहे. यांनी शोध कधी लावला होता? 28 फेब्रुवारी 1928 ला लावला होता आणि त्यासाठी त्यांना 1929 साली काय मिळालं होतं? नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि मित्रांनो, त्यानंतर भारतामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस आहे तो काय म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, CV रमन. प्रश्न क्रमांक 45, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये पसरले आहे? चांदोली उद्यान आहे ते मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 46, अजिंठा लेणी प्रामुख्याने कोणत्या राजवंशाच्या काळात निर्माण करण्यात आली? अजिंठा लेणी आहे ते प्रामुख्यानं वाकटक राजघराण्याच्या काळामध्ये विकसित करण्यात आली किंवा निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 47, प्रवर्तक लॅब कोणत्या IIT मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पाहायचं, प्रवर्तक लॅब नावाची सुविधा IIT चेन्नई अर्थातच IIT मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय सी, IIT चेन्नई किंवा IIT मद्रास. प्रश्न क्रमांक 48, सार्क संघटनेत किती सदस्य देश आहेत? मित्रांनो, सार्क म्हणजेच साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. आणि मित्रांनो, याची स्थापना 1985 साली करण्यात आली होती. याचं मुख्यालय बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी आहे. तसेच याच्यामध्ये सध्या एकूण 8 सदस्य देश आहेत. किती? 8. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? या ठिकाणी पहा, संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन्स. याची स्थापना कधी झाली होती? 24 ऑक्टोबर 1945. आणि याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.